कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती आणि महिला बाल कल्याण समिती सभापतींच्या निवडी बुधवारी 11 मार्च रोजी होणार आहेत। याबाबतचे आदेश आज पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जारी केले आहेत। यातील अर्थपूर्ण सभापतीपदी आपली वर्णी लागावी यासाठी सत्ताधारी महायुतीमध्ये संघर्ष होण्याची दाट चिन्हे आहेत। कोल्हापूर महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी पार पडली होती। त्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, गटनेता अशा निवडीही झाल्या होत्या। 20 फेब्रुवारी रोजी महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी स्थायी समिती, परिवहन समिती आणि महिला बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांची नावं महापौरांच्याकडे सादर केली होती। या समित्यांच्या सभापती आणि उपसभापती यांच्या निवडी घेण्याबाबतचं लेखी पत्र महापालिकेच्या आयुक्तांनी पुण्यातील विभागीय आयुक्तांकडे 26 फेब्रुवारी रोजी पाठवलं होतं। त्या अनुषंगानं पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती आणि महिला बाल कल्याण समितीच्या सभापती निवडीबाबतचे आदेश आज जारी केले आहेत। त्यानुसार बुधवारी 11 मार्च रोजी कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती आणि महिला बाल कल्याण समितीच्या सभापतींची निवड केली जाणार असल्याचं या आदेशात स्पष्ट करण्यात आलंय। 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी होणार आहेत। त्यानंतर या सभेचा इतिवृत्तांत अहवाल पुणे विभागीय कार्यालयाला तात्काळ कळवला जाणार आहे। महापालिकेच्या अर्थपूर्ण समितीमधील मलईदार सभापतीपद आपल्यालाच मिळावं यासाठी महायुतीतील घटक पक्षांच्या नगरसेवकात सध्या शीतयुद्ध सुरू आहे। त्यातूनच स्फोट होऊन सत्ताधारी महायुतीमध्ये मोठा संघर्ष उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याचं चित्र सध्या दिसतंय।